तर मित्रांनो, मी आज पुन्हा एकदा आपल्या फिश टँक वरती व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आज मी सांगणार आहे की आपल्या फिश टँक पाणी कसं बदलायचं. याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलं होतं. तर बरेच दिवस झालं पाण्याचा पण कलर बदललेला आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये पाणी जरा असं पिवळसर दिसायला लागलेलं आहे. त्यामुळे आपल्याला आता हे चेंज करायचं आहे आणि चेंज हे आपण किती प्रमाणात करणार आहोत ते तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला तर तुम्हाला समजेल. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण की बारीक सारीक गोष्टी मी व्हिडिओ मध्ये सांगत राहीन. पाणी कसं बदलायचं, किती बदलायचं, आणि आपलं जे मासे मरण्याचं कारण आहे ते मेन पाणीच आहे. ते पाणी कसं बदलायचं, ते पाणी नीट नाही बदलले की मासे मरतात. तर ते आता मी तुम्हाला पूर्ण माहिती त्यात सांगणार आहे. तुम्ही व्हिडिओ आपला लास्ट पर्यंत नक्की बघा. आणि आज आपल्याला मदत करायला आपली गौतमी आहे. अरे ना, तू पण या इकडं, इकडे येऊन सांग तू तिकडे बघ, तिकडे बघून सांग. तू मदत करणार ना आज आपल्याला? हा, आता आपली गौतमी पण आपल्याला मदत करणार आहे पाणी बदलायला. तर आता पाणी बदलायला आपण बघूयात कसं बदलायचं. व्हिडिओ आपला पूर्ण बघा. तर आता आपण ह्यातलं पाणी ह्याच्यात काढून घेऊया. त्यासाठी अगोदर आपल्याला यातली लाईट बंद करायला लागेल. लाईट बंद करून परत मोटर मधूनच आपण पाणी बाहेर काढूया. पाईप पण आपला इथंच आहे, त्यामुळे आपल्याला काय अडचण नाही तशी. दुसरा एक पाईप आहे माझ्याकडे, तो पाईप या पाईपला जोडून मी पाणी खाली घेतो. आता मोटर मधूनच मी पाईप पाणी घेतोय. पाईपीवरती थोडं असं मारायचं, कारण की पाईपीत जो शेवाळा किंवा घाण बसलेली असते ती आतमधून निघून येते. पाणी बदलताना आपण पाणी हे थोडं थोडं बदलायचं आहे. आणि उन्हाळा असल्यामुळे काय प्रॉब्लेम होतो, फिश टँकची तुम्ही लेवल काढून ठेवता, पण 2-3 दिवसात गरमी जास्त असल्यामुळे उष्णता वाफून ही लेवल हळूहळू खाली होत जाते. कमीत कमी एक मोठा जर टँक असेल तुमचा तर तुम्हाला समजून येईल 5-10 लिटर तर 2 दिवसात आरामशीर उडून जाते पाणी. पाणी बदलताना तुम्ही 30 किंवा 40% पाणी बदलू शकता, काही अडचण नाही. जर जास्तच खराब असेल तर तुम्ही ते पाणी 4-5 दिवसांनी बदलू शकता. पाण्याचं टेम्परेचर सुद्धा मेंटेन राहिलं पाहिजे. जास्त गरम पण राहिलं नाही पाहिजे आणि जास्त थंड पण नाही राहिलं पाहिजे. तुम्ही पाहू शकता पाणी लेवल एवढी होती, आता इथपर्यंत आले. आपल्याला कमीत कमी इथपर्यंत पाणी तर बदलायचं आहे. पाहू शकता पाणी लेवल इथं होती, आता इथं आले. हे पाणी बाहेर ओतून येतो तोपर्यंत तुम्ही पण अशा सोप्या पद्धतीने पाणी बदलू शकता. हा फिल्टर कोणता आहे तो तुम्हाला मी सांगितलेला आहे. या फिल्टरचा उपयोग काय आहे की आपल्याला जास्त लवकर पाणी बदलायची गरज पडत नाही. जसं पाणी घाण होईल तसं इथून पाणी वर जाणार. हा जो पाईप आहे तो त्यात पाणी टाकणार. तिथं एक स्पंज आहे, त्या स्पंज मध्ये माशाची जी वेस्ट घाण आहे ती तिथं राहणार आणि तिथून स्वच्छ होऊन पाणी खाली येणार. त्यामुळे तुम्हाला पाणी आतून कायम स्वच्छ दिसणार. आमची गौतमी रोज माशांना खायला टाकायला येते का नाही? कशी टाकते तू खायला? कशी टाकते खायला माशांना? इथे वर ये. कुठून खायला टाकते सांग? कुठं उभा राहते गौतमी आमची? तिथं उभा राहते तू?
कुठं उभा राहते? हा, आमची गौतमी तिथं उभा राहते. त्या गौतमीसाठी आम्ही फळी बसवले उभा राहायसाठी, का नाही? मग गौतमी फिशला खायला टाकते. आपण ज्यावेळेस पाणी ऍड करणार आहोत त्यावेळेस पण हळूहळू पाणी ऍड करायचं आहे. असं नाही की एकदमच ऍड करायचं. पहिल्यांदा थोडं पाणी टाकायचं, परत थोडं पाणी टाकायचं, परत थोडं पाणी टाकायचं. काय होतं, पाण्याचं जे टेम्परेचर आहे थोडक्यात ते थोडं 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 लेवल येतं. माशांना त्रास पण होत नाही त्याचा. आता हे पाणी ओतून येतो मी अजून एकदा. पाटी भरलेली आहे. पाटी भरलेली आहे. तर आता आपण पाणी याच्यात दुसरं ऍड करणार आहे. लेवल आलेली आहे याची. तर आता आपण यामध्ये पाणी ऍड करणार आहोत. आजीला हो. तर पाणी आपण ऍड करणार आहोत आता. ऍड सुद्धा आपल्याला पाणी हळूहळूच करायचे आहे. मोटर चालू ठेवून पाणी ओतलं तरी काही अडचण नाही, पण बल्ब बघून तुम्ही पाणी ओतायचं आहे. मोटर चालू करून पाणी ओतायचं कारण म्हणजे जे आपण पाणी ओततो त्यात बारीक सारीक घाण राहते, जी माती खाली राहते ती उडते. त्यावेळेस मोटर चालू केल्यानंतर ना तेवढी राहिलेली घाण सुद्धा आपली वरच्या बाजूला येते.
बऱ्यापैकी पाणी लेवल आलेले आहे, तरी आपल्याला ह्या लेवलला ठेवायचं आहे पाणी. कारण की ऊन भरपूर असल्यामुळे हे पाणी लवकरच उडून जातं ना, त्यामुळे आपल्याला ह्या लेवलचे इथं लेवलला ठेवलं पाहिजे. तर अशा पद्धतीने लेवल आलेली आहे. हे काच वगैरे आपण स्वच्छ पुसून घेऊया आणि यानंतर तुम्हाला दाखवतो. आता हे पाणी वाचल्यामुळं खालची घाण पाण्यात मिक्स झाली आहे. तर तासाभराने आपला जो फिल्टर आहे हे सगळं पाणी स्वच्छ करतं. तुम्हाला नंतर पूर्ण व्हिडिओ दाखवतो स्वच्छ झाल्यानंतर. काच पुसून घेऊयात आपण. मी पाणी पण जास्त बदललं नव्हतं, त्यामुळे पाण्याला कलर भरपूर आलेला आहे. हा कापूर आहे, कापूर कापूर आहे, आपलाच आहे, आपलाच आहे. काच अशा बऱ्यापैकी स्वच्छ दिसते. तुम्हाला आता हा तासाभर टँक दाखवतो, अजून स्वच्छ दिसणार. अजून भरपूर फरक पडणार आहे टँक मध्ये. व्हिडिओ मध्ये पाहू शकता तुम्ही आता पाणी किती क्लिअर दिसतंय. मगाशी जे पाणी आपण वरून ओतलं होतं त्यामध्ये त्यांची पाण्याखालची घाण सुद्धा मिक्स झाली होती. आता पाहू शकता पाणी किती स्वच्छ दिसतंय. तर व्हिडिओ आपला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चॅनलची बेल आयकॉन दाबून ठेवा, कारण की आणखी असे खूप व्हिडिओ येणार आहेत.